तर अर्थातच बातमी सीएनजी संदर्भातली काल सुद्धा आपण पाहिलं तर सीएनजीचा पुरवठा कालपासूनच ठप्प आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। 164 पंप हे मुंबईतले बंद आहेत। सीएनजी बंद असल्या कारणानं अर्थातच टॅक्सी रिक्षा या वाहतुकीवर त्याचा प्रचंड परिणाम आहे। सकाळच्या वेळेत मुंबईकरांना कार्यालयीन वेळा गाठण्याकरता रिक्षा मिळत नाहीयेत, कॅब मिळत नाहीयेत, त्यामुळे अर्थातच मुंबईकर मात्र अतिशय कोंडीत सापडताना दिसतोय। एकीकडे मध्य रेल्वे कोलमडलेली आहे तर दुसरीकडे मात्र सीएनजी पंपावर सीएनजी नाहीये, त्यामुळे रिक्षा या एका कोपऱ्यात रस्त्यावर आपण पाहतोय एकामागोमाग एक रांगेत उभ्या आहेत, केवळ प्रतीक्षा आहे सीएनजीची। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत, ज्या मुंबईचा आपल्याला अपडेट देतील। ठाण्याला नंतर जाऊया, ठाण्याचा अपडेट आपल्याला देतील मनीष गांगुडे। मनीषकडून आपण ठाण्याचा अपडेट घेऊया। तर नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे आकांक्षा आपल्याला अपडेट देईल। सुरुवातीला भाग्यश्री तुमच्याकडे येते। कालपासून आपण पाहतोय अगदी स्टेशन परिसर गाठणं असू दे किंवा सकाळच्या वेळात कार्यालयीन वेळा गाठणं असू दे, आज मी सुद्धा जेव्हा सकाळी बाहेर पडले तेव्हा मात्र अगदी पहाटेच्या दरम्यान ना रिक्षा मिळत होती ना टॅक्सी मिळत होती, त्यामुळे मुंबईकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। आता तर मध्य रेल्वे सुद्धा कोलमडल्याची बातमी येते। नक्कीच लाघवी सुरुवातीला मध्य रेल्वेच्या बातमीवर येते की नेमकं काय झालंय। विक्रोळी ते कांजूरमार्गच्या दरम्यानमध्ये रेल्वेच्या रुळाला तडा गेलाय आणि त्याच्यामुळे जी डाऊनकडे जाणारी म्हणजे मुंबईतून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल आहेत त्या ठप्प झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या माटुंग्याच्या वरनं फास्ट्रॅकला आता वळवलेल्या आहेत। मात्र एकंदरीत जर बघितलं तर मध्य रेल्वेच्या जाणाऱ्या लोकलवर परिणाम झाल्यामुळे येणाऱ्या लोकलवर देखील आता परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळतंय, कारण एक लोकल गेल्याशिवाय तिकडून रिटर्न दुसरी लोकल येत नाही, साधारण असं गणित असतं रेल्वेचं। त्यामुळे आता येणाऱ्या लोकल देखील परिणाम होऊ शकतो। सकाळी देखील मी ज्या वेळेला आले त्यावेळेला थंडीमुळे ऑलरेडी दृश्यमानता कमी झालेली होती आणि यामुळे लोकलवर फटका बसलेला पाहायला मिळाला होता। जवळपास 10 ते 15 मिनिटं गाड्या ज्या आहेत त्या लेट उशिराने धावताना पाहायला मिळत होत्या सकाळी देखील, आणि त्यातच आता ही बातमी समोर आल्याने मुंबईकरांच्या आणखीन रेल्वे वाहतुकीसाठी हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता मी सीएनजी पंपाकडे येते। मी खरं तर आता सीएनजी पंपावरच उभी आहे। आपण बघू शकता की गाड्या इथे बंद झालेल्या आहेत। सीएनजी पंप जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, कारण गॅसच नाहीये। जर गॅस नाहीये तर पुरवठा कुठून करणार, अशा पद्धतीचा प्रश्न आता सीएनजी पंपाच्या चालकांना देखील पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर आपण नेहमीच ह्या सीएनजी पंपावर येऊन इथे गॅस भरत असतो, मात्र इथे प्रचंड गर्दी असते। आज जर बघितलं तर हा पंप जो आहे तो शुकशुकाट पाहायला मिळतोय। गाड्या ज्या आहेत त्या उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जे पंपावरचे कर्मचारी आहेत ते सरळ त्यांना सांगतात की इथे गाड्या पार्क करू नका, इथे गाड्या उभ्या करू नका, कारण अशा पद्धतीच्या गाड्या जर लाईनच्या लाईन मागच्या मागे उभे राहिले तर आता मी जिथे उभी आहे तो दादरचा परिसर आहे, वर्दळीचा परिसर आहे, ट्रॅफिक जाम होण्याची जी आहे ती देखील शक्यता वर्तवण्यात येते। मात्र या सगळ्यामध्ये एक निश्चित झालेला आहे की आज मुंबईकरांना हा सगळा त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे। अजून रिस्टोर झालेली नाहीये, त्यांच्याकडनं कोणताही मेसेज आलेला नाहीये, त्यामुळे नेमकं आता किती वेळानंतर हे रिस्टोर होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।